चंदन, हा बोला. आपण दापोलीला पोहोचलो, हो पण राहण्याची काय सोय चांगली कुठे केलीस का? मग काय एक नंबर राहण्याची सोय केली. आणि फक्त राहण्याची नाही, तुम्हाला मस्त असा सी व्ह्यू तिकडून अनुभव करायला मिळणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे वुडन कॉटेज, त्याच्यानंतर वेगवेगळ्या थीमचे कॉटेजेस त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, मस्त क्रिकेटचा टर्फ आहे, क्रिकेट पण खेळू शकतो रात्री आपण जबरदस्त. बॉनफायर करू शकतो, गझिबो आहे, गझिबोवर बसून रिलॅक्स करू शकतो. आणि आता संध्याकाळी ना तुम्हाला मस्त असा लाटांचा वगैरे आवाज पण ऐकायला येईल. आणि सकाळचं दृश्य जर तुम्ही बघाल तर अप्रतिम आहे. अशा प्रॉपर्टीवर आपण चाललोय आणि लाडघरच्या पण एकदम जवळ आहे. कोणतं रिसॉर्ट बुक केलंयस? रेझॉर्ट वगैरे नाही आहे, पण रेझॉर्ट थीम NA बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट बोलायला हरकत नाही. आणि ह्याच्यामध्ये वुडन कॉटेज, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे बंगले हे ते रेंट आउट करतात, Airbnb करतात. आणि जर तुम्हाला तो प्रोजेक्ट आवडला ना, तुम्ही तुमच्या हक्काचा NA प्लॉट विकत घेऊ शकता विथ इंडिव्हिज्युअल 7/12 क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे. आणि आता रिसेंटली फेज 2 त्यांनी लॉन्च केलाय. फेज 2 ला तर अप्रतिम असा सी व्ह्यू आहे. म्हणजे फेज 1 संपला पण? फेज 1 संपला, फक्त 6 ते 7 प्लॉट उरलेत तिथे आता. आणि भविष्यामध्ये आपल्या प्रॉपर्टीवरून आपण चालत समुद्रापर्यंत जाऊ शकणार आहोत. हे सगळं तू बोलल्यामुळे माझी क्युरियोसिटी खूप वाढली. आता जाताना एका स्पॉटला आपण थांबूया. तो स्पॉट आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ आहे आणि तिथून तुम्हाला सुंदर सनसेट बघायला मिळेल. आणि बरोबर समोर सनसेट होत असताना समोर मच्छीमार बांधवांच्या नौका, तो आता आपण एन्जॉय करूया. बघितलं एक सनसेट पॉइंट इथे, भारी आहे की नाही? एक नंबर हाय क्वालिटी. आणि जस्ट आपण मिस केलाय सनसेट. आणि हा जो स्पॉट आहे हा आपल्या प्रॉपर्टी पासून खूप जवळ आहे. तर तुम्ही कधीही जेव्हा मन करेल तर तुमच्या प्रॉपर्टी मधून इथे सनसेट एन्जॉय करायला येऊ शकता. समोर जर तुम्ही पाहिलं तर हा पूर्ण लाडघर बीच दिसतोय. समोर मच्छीमार बांधवांच्या नौका आणि तिथे आता जस्ट सनसेट झाला. हा. आणि सचिन शेठ, आपल्या प्रॉपर्टी पासून म्हणजे प्रोजेक्ट पासून फक्त 300 मीटरच्या अंतरावर श्री परशुरामांचा स्टॅच्यू आहे. आणि दापोलीचं फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे हे. चला बघूया. चला बघूया. हे बघा, आता ह्याची काहीतरी मेंटेनन्सचं काम चालू आहे. आणि हा श्री परशुरामांचा स्टॅच्यू आहे जो अर्धगोलाकार पृथ्वीवर उभा आहे. आणि कोकण म्हणजे परशुरामांची भूमी आपल्या सर्वांना माहीतच आहे. हे बघा. आणि इथून समोरच तामसतीर्थ म्हणतात याला. इथून समोर तुम्हाला समुद्र दिसतो. सचिन शेठ, फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या स्टेला. बघा, भव्य अशी एंट्री आहे. 12 मीटरचे वाईड रोड आहेत. हे पूर्ण 12 मीटरचे वाईड रोड आहेत. रोडच्या बाजूला छान अशा पाम ट्रीज लावलेले आहेत. सोलर स्ट्रीट लॅम्प्स पण लावलेले आहेत. आणि इलेक्ट्रिसिटीचा ट्रान्सफॉर्मर स्वतःचा आहे प्रोजेक्टचा. आणि इथे आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टे ऑप्शन बघायला मिळतील जे पूर्ण दापोलीमध्ये कुठेच नाही आहेत. हे व्हेज रेस्टॉरंट आहे डावीकडे जे दिसतंय ते. आणि हे बघा कशा पद्धतीचे डोम बनवलेत बघा इथे. आणि तिकडे जे समोर दिसतंय ते आहे आपलं नॉनव्हेज रेस्टॉरंट. आणि हे बघा, ही पद्धत कुठे बघितलीत का तुम्ही स्टेची? हे युरोप सर वाटतं मला. हो, हे डोम स्टे बनवलेले आहेत क्लायंटनी स्वतः. आणि हे आहे तिथे वुडन कॉटेजेस. हे समोर दिसत आहेत ना, हे वुडन कॉटेजेस स्टे आहे ते. आणि हे बघा इथे समोर दिसते ते आहे क्लब हाऊस. क्लब हाऊसच्या बरोबर मागे स्विमिंग पूल आहे. आणि तो तिकडे टर्फ आहे आपला समोर. आणि हे डिझाईन तर इतकं भारी आहे ना. हे बघा, हे इंटरनॅशनल डिझाईन आहे पूर्ण. ह्याच्या आतमध्ये जकुझी देत आहेत प्रत्येक रूम मध्ये. आणि आता आपण जाऊया सगळ्यात सुंदर स्पॉटवर. हा आहे आपला गझिबो. आणि जर तिकडे तुम्ही बघाल तर तो RCCचा बंगला आहे, कस्टमरनी बांधून घेतलाय. तो पण Airbnbला जाणार आहे. आणि त्या साईडला एक आहे तो चिरा बांधकामामध्ये आहे. आणि गझिबो खूप चांगलं आहे रे. हो. आणि हे आहे आपलं नॉनव्हेज रेस्टॉरंट. जर कुणाला नॉनव्हेज खायचंय तर ते इथे खाऊ शकतात. सचिन शेट्टी, आता तुम्हाला मेन व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा आपला गझिबो आहे. इथे आपले क्लायंट किंवा उद्या तुम्ही इथे प्रॉपर्टी घेतलात ना, मस्त इथे फॅमिलीसोबत मित्रांसोबत एकदम रिलॅक्स करू शकता. आणि इथून हा व्ह्यू. आता सनसेट झाला की नाही तर सनसेट आपण इथून पण एन्जॉय केला असता. तो समोर दिसतोय ना, तो लाडघर बीच आहे. आपण तिथे थांबलेलो वरती सनसेट पॉईंटला. आणि हा पूर्ण समुद्र किनारा दापोलीचा. मध्ये सुवर्णदुर्ग किल्ला पण दिसतोय. आता एअर क्वालिटी पण एकदम क्लिअर आहे की नाही? भारी. बोलल्यापेक्षा चांगलं आहे. एक नंबर आवडलं मला. जबरदस्त आहे. आणि हा आपला फेज 2 आहे.
जो खाली आता काम चालू आहे ना, हे आपलं फेज 2 आहे. आपण दिवसाच्या वेळी व्यवस्थित बघूया प्रॉपर्टी, दाखवतो तुम्हाला. हो चालेल. आणि आता आपण आपला नाईटचा स्टे एन्जॉय करूया. तुम्हाला स्विमिंग पूल पण दाखवतो तिथे. दाखवा, एन्जॉय करू आपण. हे खालचे प्लॉट द्यायचे असते ते. हो, हे सगळे प्लॉट गेलेले आहेत. हे सगळे NA प्लॉट आहेत, हे सगळे गेलेत. आता जो फेज 2 लॉन्च झाला तो खालच्या बाजूला लॉन्च झाला आहे. आणि तिथून अजून क्लिअर सीव्ह आहे. आणि हा मागे फेज 1 आहे आपला. कसला भन्नाट व्ह्यू बघा सचिन शेठ. खूप खूप जबरदस्त आहे रे. आणि आता कोइन्सिडेंटली म्हणजे आपलाच व्हिडिओ बघून एक क्लायंट आलेत गोव्यावरून, आणि ते आता ह्या बंगल्यामध्ये आहेत. म्हणजे बंगला चेक करतायत ते. तर त्यांच्याशी पण मी तुम्हाला भेटवतो. चला त्यांना भेटू आपण. भेटूया, चला. बंगला बघा काय छान दिसतोय तो. हा जो बंगलो आहे ना, हा पूर्ण RCC मध्ये बांधलाय त्यांनी. आता हा इकडे लिव्हिंग रूम ठेवलाय. हे सगळं तुम्ही टुरिझमला Airbnb वगैरेवर लिस्ट करून हा रेंट आउट करू शकता. इथे फर्स्ट बेडरूम आहे यांचा. AC वगैरे लावला आहे. मास्टर बेडरूम आहे. टॉयलेट वगैरे दिलं आहे. बाकी बघा एकदम परफेक्ट इंटिरियर वगैरे केलेलं आहे. इथे तुम्हाला खाली किचनची फॅसिलिटी आहे. इथे एक स्टोरेज रूम दिला आहे तुम्हाला. ह्या साईडला एक कॉमन बाथरूम टॉयलेट आहे तिथे तुम्हाला. या फर्स्ट फ्लोअरला. आणि हा बघा, इथे पण वरती पण बेडरूम्स आहेत. हा सेकंड बेडरूम आहे. म्हणजे खाली फर्स्ट बेडरूम होता, हा पण मास्टर बेडरूम आहे. आणि इथून मस्त विंडो वगैरे व्हेंटिलेशनसाठी, AC, फर्निचर. काय बोलता, आहे की नाही जबरदस्त? हे बोलून माझ्या तोंडातून शब्द फुटत नाही. खूप चांगलं, एकदमच भारी. इथे तुमची बैठकीची व्यवस्था आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर छानपैकी सिटिंगसाठी बॅल्कनी केली आहे. इथे एक झोपाळा दिलेला आहे. आणि इथून तुम्ही क्लिअर असा सी व्ह्यू एन्जॉय करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट आहेत. तुम्ही तुमच्या बंगल्याची डिझाईन तुमच्या पद्धतीने इथे करून घेऊ शकता. आता हा थर्ड बेडरूम आहे. म्हणजे ओव्हरऑल 3 बेडरूमचा हा बंगलो केलेला आहे. आणि इथे पण तुम्हाला बेडरूममधून मस्त असा क्लिअर सी व्ह्यू. हवा बघा काय सुटले ते. समोर तुम्हाला समुद्र आहे. आणि ही बॅल्कनी इथे ह्यांनी अटॅच केली. आता आपण तिथे होतो. अशा प्रकारचं लेआउट केलं आहे. तर वेगवेगळे लेआउट म्हणजे डिझाईन वगैरे पास करून घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीचा डिझाईन इथे करू शकता. खूप आवडलं. तर सचिन शेठ, चला मी तुम्हाला भेटवतो आमचे जे क्लायंट आहेत ना, ज्यांनी आमचा जुना व्हिडिओ बघितला आणि उद्या ते इथे प्लॉट रजिस्टर करत आहेत आणि गोव्यावरून आले तिथे. रजत सर आणि सुप्रिया मॅडम, त्यांच्याशी भेटवतो. ओके. हॅलो सर, कसे आहात? हॅलो. हे रजत सर आहेत. आणि ह्या सुप्रिया मॅडम. तर ऑल द वे गोव्यावरून इथे आलेत आणि ह्यांनी प्रॉपर्टी बुक केली आपल्याकडे. आता उद्या तुमचं रजिस्ट्रेशन आहे. हे माझे मित्र सचिन शेठ. तर आज आम्ही कॅज्युअली आलेलो इथे फिरायला. फक्त त्यांना स्टे वगैरे करायचा होता, पण त्यांना हे प्रॉपर्टी वगैरे आवडली. तर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, की तुम्हाला का प्रॉपर्टी आवडली, तुम्ही का बुक करता इथे, आणि ऑल द वे गोव्यापासून तुम्ही इथपर्यंत का आलात म्हणून दापोलीला. नमस्कार, मी सचिन शेठ. मी रजत हरमलकर आणि ही माझी बायको. नमस्ते. मी आज सुवंदन बरोबर आलो होतो. इथे एक साईट जस्ट फिरायला म्हणून आलो होतो. तर इथे आल्यानंतर मला ही साईट खूपच आवडली आणि तो मला बोलला की माझा लास्ट व्हिडिओ बघून एक माझे क्लायंट आलेत आणि त्यांना ही साईट खूप आवडले आणि उद्या ते बुकिंग करतायत. तर त्यामुळे मग मी त्याला बोललो की मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आता मला पण घ्यायचं आहे, तर काही प्रश्न विचारायचे आहेत. तर तुम्ही इथं आल्या तुम्हाला असं का घ्यावं असं वाटलं, इथे काय वाटलं तुम्हाला? नाही, ॲक्च्युली आमचा मेन कॉन्सेप्ट होता की सी व्ह्यू. हा सी व्ह्यू प्लॉट पाहिजे आणि काहीतरी रेव्हेन्यू जनरेशन वगैरे तसं.
सो जेव्हा आम्ही ही साईट व्हिजिट केली सो तेव्हा म्हटलं एकदम तो एक होतं ना की एक वाईब मॅच झाला आमचा. सो आम्ही एक विचार केला, एक 2-4 दिवसात आम्ही मग उमेशकडे रिटर्न कॉल केला आणि त्याला आमचं एक पसंत Actually आहे जे म्हणून हे केलं. डेव्हलपर आहे उमेश, हो. त्यांनी पण त्यांचं जे विजन आणि हा, त्यांचं हा, म्हणजे हा. पुढे जे काय करणार आहेत त्यांनी पण ते एवढ्या क्लिअरली हम्म. एक्सप्लेन सगळ्या गोष्टी केल्या आणि सगळीच गोष्ट म्हणजे कागदपत्र असू दे काही पण सातबारा हा. ते त्यांनी आम्हाला एक ट्रान्सपरंटली transparency. ऑलरेडी जे कस्टमर होते त्यांचं त्यांनी आम्हाला दाखवलं. आणि आमचा जो मेन पर्स्पेक्टिव्ह होता की रेव्हेन्यू जनरेशन आमच्या इन्व्हेस्टमेंटमधनं, कारण काही पण आपण जर घेतोय तर एक त्याच्यातनं 4 पैसे मिळाले पाहिजे ही आमची अपेक्षा होती. हम्म. सो ते आमचं फुलफिल होत होतं. आणि मेन म्हणजे सी व्ह्यू, तर ह्या गोष्टी त्यांची ट्रान्सपरन्सी बघून म्हणजे आम्ही हा एकंदरीत decision तुम्हाला घेतला. डेव्हलपरचं बिहेवियर आवडलं. हो, हो, हो. आणि आणि- ओव्हरऑल जसं ह्यांचा व्हिडिओ बघूनच आम्ही आलोय. हो. सो ओव्हरऑल जी त्यांची प्रोग्रेस पण होती ह्यांच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण ती दिसून येते. सो ते पण बघून आम्हाला एक पॉझिटिव्ह फीडबॅक आलाय की त्यांची प्रोग्रेस सुरू आहे, अजून बरेचसे महिने झालेत. सो त्याच्यामुळे मग आम्ही हा म्हणजे डिसिजन घेतला हो. आणि आमच्या बजेटमध्ये पण सगळ्या गोष्टी झाल्या. तुमचा डिसिजन खूप चांगला आहे हो. आणि मला पण घ्यायची इच्छा आहे. तर आता उद्या सकाळी मी सगळं बघणार आहे. हां. सेकंड फेज कसा आहे काय हां, आहे. हां. सेकंड फेजला सी जास्त जवळ आहे, हो. त्यामुळे तिथं लाटांचा वगैरे आवाज येतो. हो. हे सगळं सुगंधाने मला सांगितलंय, पण उद्या मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेईन. हो, हो, हो. तुम्ही घ्या, तुम्ही बघा, तुम्ही हां. बघल्यावर तुम्हाला कळणार की बाबा कसं आहे. आणि काही तुम्हाला असतील काही डाऊट्स किंवा काय तर उमेश तुम्ही आहे, सगळे तर आहे. पेपर वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला टायटल क्लिअर वाटलं? हो, हो हो, हो हो. हो. त्यात काही शंका नाही, नाही? नाही, नाही. ओके. त्यांनी म्हणजे 100% सगळ्या बाबतीत त्यांनी ट्रान्सपरन्सी हो. ठेवलेली आहे. 7/12 असू देत किंवा आधी पण कुठले पेपर असू देत किंवा कुठले पण बुकिंग अमाऊंट किंवा काय, त्यांनी सगळ्या बाबत ती ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे. आणि सी व्ही प्रॉपर्टी असल्यामुळे जी त्याची काही किंमत आहे ती तुम्हाला त्या हिशोबाने योग्य वाटली? हो. हो. ऍक्च्युली आम्ही बऱ्यापैकी खूप जणांचे व्हिडिओज वगैरे ऑलरेडी बघून पण किंवा जे कॉम्पिटिटर्स पण आहेत त्यांचे कम्पेअर करूनच आम्ही ऍक्च्युली हा सगळा डिसिजन घेतला. हो. आणि लिटरली आम्ही पण म्हणजे माझी ताई पण तिने पण आमच्याकडूनच एक पॉझिटिव्ह फीडबॅक घेऊन त्यांचं पण ऑलरेडी त्यांचं पण बुकिंग झालेलं Booking आहे. झालंय. सो तर आता आपण सगळे सुवंदनला थँक्स म्हणूया हो. की त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी आपल्याला मिळते. हो, हो. ऍक्च्युली म्हणतात की ते फूड सर्कल असतं, हो. त्यांच्या थ्रूच आम्ही व्हिडिओ बघितला आणि हो. आज आम्ही म्हणजे त्या लेवलवर आहे हो. की आम्ही आज कोणाला तरी पॉझिटिव्ह फीडबॅक देतो. सो थँक्यू सो मच, Thank तुम्ही जे you. जेन्युअनली फीडबॅक दिले. थँक्यू थँक्यू तुम्हाला भेटून आनंद झाला. हो. आम्हाला पण. थँक्यू सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुमचं रिव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू मॅडम. सचिन शेठ, हां. हा आपल्या प्रॉपर्टीचा सगळ्यात हायलाईट पॉईंट म्हणजे स्विमिंग पूल. मला जे खूप आवडला. प्रत्येक टुरिस्टला हवं असतं ते. हा बघा, हे बघा या साईडला हा ते. चिल्ड्रन्स एरिया ठेवला आहे, किड्स सेक्शन, आणि इथे ॲडल्टसाठी. म्हणजे प्रॉपर्टीची इन्व्हेस्टमेंट प्लस ॲम्युनिटीज. तुम्ही जरी आले तरी हे सगळं एन्जॉय करू शकता. उद्या तुम्ही बंगला रेंट आउट केला तर तुमचे टुरिस्ट जे पण क्लायंट येतील ते पण ह्या सगळ्या ॲम्युनिटीज Use एन्जॉय करू करू शकतो. शकतात. येस. एकदम मला तू चांगली प्लेस दाखवलीस हा. फॅमिली ग्रुप मुलांसोबत एन्जॉय करायचा असेल ना तर हा भव्य साईजचा मल्टीपर्पज टर्फ, इथं तर मुलं एन्जॉय करतील रे. हा भव्य अक्षरशः. साईजचा क्रिकेट टर्फ हो. आपण इथे देत आहोत तुम्हाला. आहे की नाही, एकदम अरे जबरदस्त. आता इथं जर बॅट बॉल असतं तर मी खेळलो असतो आता. केवढा मोठा टर्फ आहे तो. काय एकदम खुशी. नाही मी एकदम खुश झालो. हा म्हणजे मी आता ठरवलं की माझ्या ग्रुपला सगळं घेऊन येणार मी इथे. हा एक्झॅक्टली. आणि सचिन शेठ रात्रीच्या वेळी ना फुल गजबजलेलं असतं लाईटिंगनी हे प्रोजेक्ट. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर CCTV सर्व्हिलन्स पण आहे, म्हणजे सिक्युरिटीची पण व्यवस्था केली आहे. हे जे आहे आपलं हे आहे व्हेज रेस्टॉरंट. ओके. हां, इथे जे पण प्युअर व्हेजिटेरियन्स येतील, क्राऊड क्लायंट जो पण टुरिस्ट येईल हो. त्यांना इथे प्युअर व्हेज जेवण सर्व केलं जाईल. हा. त्याच्यामुळे कम्प्लिटली व्हेज रेस्टॉरंट वेगळंच ठेवलं आहे आपण. आणि हा बघा, हा आहे आपला इथे योगा झोन, म्हणजे सिनियर सिटीजन पार्क, योगा झोन. एक लॉन कसा करतो सुंदर तसा. तिकडे किड्स प्ले एरिया आहे, ते सकाळी मी तुम्हाला दाखवतो परत व्यवस्थित. आणि ह्या साईडला समोर एम्पी थिएटर आहे. म्हणजे आता मी तुम्हाला का दाखवतोय की रात्री ही प्रॉपर्टी अशा प्रकारची दिसते पूर्ण. नाही, खूपच हे कसं चांगलं. वाटलं तुम्हाला? मला हे खूपच आवडलं. आणि योगा झोन आहे तिथं, बुद्धाची मूर्ती आहे, हे परफेक्ट काम आहे. हां, हा. छान आहे. इथे असं जेवण झाल्यावर रिलॅक्स बसायला बरं वाटेल. हो.
तर आता आपण नाईटचे व्ह्यू वगैरे सगळे बघितले. आता आपण जाऊया पोटपूजा करायला. म्हणजे इथे जे जेवण आहे ते आज आपल्यासाठी स्पेशल असणार आहे. तर आता आपण ते एन्जॉय करूया आणि ते पण मी तुम्हाला दाखवतो आता व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर अशी मस्तपैकी तुम्हाला थाळी त्या एन्जॉय करता येईल. ही आली आहे आपली सुरमई थाळी. हे बघा. आणि छान असं बॅल्कनीमध्ये बसून तुम्ही तुमचा डिनर पण एन्जॉय करू शकता. तर मंडळी, सुप्रभात. सकाळचे 7 वाजायला आलेले आहेत आणि आपण आता सनराईज बघायला चाललो आहे. गुड मॉर्निंग सचिन शेठ. गुड मॉर्निंग. कशी लागली झोप? मस्त, इथं एक नंबर झोप लागली. चला चला, आता सगळ्यात महत्त्वाचं दृश्य सनराईज बघूया आपण जाऊन. सनराईज बघू आपण. थोडं झालंय सनराईज, पण या. लागते. आणि तुम्हाला आता दिवसाच्या वेळेचं दृश्य पण दाखवतो. बरोबर आपल्या मागे हा बघा सनराईज होतोय. तर बघा, म्हणजे थोडे अजून आपण लवकर उठलो असतो ना तर त्या माउंटेनच्या बरोबर मागून सनराईज होतो. इथून तुम्हाला सनराईज एन्जॉय करायला मिळतो आणि ह्या साईडला तुम्हाला सनसेट एन्जॉय करायला मिळतो क्लिअरली एकदम आपल्या टेरेसवरून. आणि आता हा पूर्ण डे टाईम व्ह्यू, कारण आपण संध्याकाळी आलो त्यामुळे तुम्हाला असं क्लिअर दृश्य दिसलं नसेल. बाय बघा, हे आपलं नॉनव्हेज रेस्टॉरंट, तो गझिबो, जे आपण काल सगळं दाखवलं. म्हणजे नाईटचा व्ह्यू किती सुंदर दिसत होता लाईट्समुळे, आणि आता दिवसाला पूर्ण प्रॉपर्टी डिफाईन होते. हे सगळे आपले NA प्लॉटिंग्स आहेत. हा पूर्ण फेज 1 आहे आपला. तर ह्या फेज 1ला म्हणजे प्रत्येक प्लॉटला चिरा ब्रिकचं डिमार्केशन केलं आहे. म्हणजे आपण 1.5 फुटाचं वॉल कंपाऊंड देतो आहे. ह्याचं डिमार्केशन आहे इंडिव्हिज्युअल 7-12. कलेक्टर ॲप्रुव्हल आहे आपला प्रोजेक्ट पूर्ण. जो लेआउट आहे कलेक्टर ॲप्रूव्ड आहेत. सगळ्या प्लॉटला अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी कनेक्शन दिलेलं आहे. सोलर स्ट्रीट लॅम्प्स आहेत आपल्या सगळ्या रस्त्याला. आणि हे सगळे रस्ते हे 9 मीटर आणि 12 मीटर वाईड. तिथून आपलं बघा तो मेन एंट्रन्स असणार आहे समोर. ते आपलं व्हेज रेस्टॉरंट तुम्हाला रात्री पण दाखवलं. तिकडे किड्स प्ले एरिया, ॲम्पी थिएटर. हे एक वेगळ्या थीमचे कन्सेप्ट आहेत, इग्लू टाईप. तर हे कस्टमरनी स्वतःच बनवलेले आहेत. म्हणजे प्लॉट विकत घेऊन कस्टमरनी त्यांच्या लेवलला त्यांच्या पद्धतीने बनवले आहेत. तसं तुमची काही वेगळी कन्सेप्ट असेल ना तर ती पण तुम्ही इथे युटिलाइज करू शकता. ते वुडन कॉटेज आणि तो जो बंगला दिसतोय समोर, व्हाईट बंगला मागचा, हां, तो चिरा बांधकामामध्ये आहे, लोड बेरिंगमध्ये. म्हणजे आता आपण ज्या बंगल्यावर उभे आहोत हा पूर्ण RCCचा आहे. म्हणजे इथं सगळ्या व्हरायटी, सगळ्या व्हरायटीज आणि अजून पण वेगवेगळ्या डिझाईन्स कन्सेप्ट येणार आहेत. तो मागे टर्फ, तिकडे स्विमिंग पूल आणि हे मागे दिसतंय ते एकदम छान असं डिझाईन केलेलं क्लब हाऊस. म्हणजे आता हे सगळे कपल रूम्स येत आहेत आणि विथ जकुझी वगैरे येणार आहे. म्हणजे दापोलीमधला तुम्हाला हा पहिला प्रोजेक्ट असेल जिकडे तुम्हाला व्हेरायटी ऑफ स्टे मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आता इथे इन्व्हेस्ट केलात ना तर तुम्हाला एक छान इन्व्हेस्टमेंट, त्याचे रिटर्न्स, आणि ह्याला खूप चांगलं डिमांड मिळेल टुरिस्टकडून. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आपल्याला समोरच दिसतोय. आणि असं पण नाही आहे की एकदम ओपनमध्ये आहे. आजूबाजूला निसर्गाचा पण तुम्ही अनुभव करू शकता. बघा, पक्ष्यांची किलबिल सकाळी सकाळी, संध्याकाळी. हा इथे खाली लाडघर बीच जो तुम्हाला संध्याकाळी पण दाखवला, तो समोर दिसतोय तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे. हां, कसलं भारी वाटतंय ना. हां, आणि इथे तुम्हाला फक्त असा समोर समुद्र नाही दिसत आहे. नोटीस केलं तर बघा तिकडे पूर्ण 180 डिग्री समुद्राचा व्ह्यू आहे पुरा. हां, तो अजून क्लिअर होईल. आपण वरती जाऊया इथे. या बघा सचिन शेठ, अजून जास्त तुम्हाला हां इथून असा तो तिथपर्यंत 180 डिग्री तुम्हाला समुद्र आहे. म्हणजे हा पूर्ण त्या साईडला समुद्रच गेलेला आहे. आता अजून एक दृश्य समोर बघा, चंद्र पण अजून दिसतोय आपल्याला. म्हणजेच एकाच टायमाला तुम्हाला तुमच्या टेरेसवरून सूर्याचं आणि चंद्राचं पण दर्शन होत आहे. आणि हे जे मंदिर दिसतंय ना तुम्हाला, हे पांडवकालीन शिव मंदिर आहे. खूप जुनं आहे शिव मंदिर आहे. आणि समोर पूर्ण वाडी वस्ती आहे, गाव आहे. म्हणजे प्रोजेक्ट एकदम आयसोलेटेड पण नाही आहे. तिथून आपल्याला एंट्री आहे आणि त्या साईडला बाहेर आहे परशुरामांचा स्टॅच्यू. आपल्याला इथून जर लाडघर बीचला जायचं असेल तर किती वेळ लागेल?
इथून जो लाडघर बीच आहे ना, हा तुम्ही बाय ड्राईव्ह फक्त 10 ते 15 मिनिटात पोहोचू शकता. हो काय? हो, प्रॉपर्टीवरून. म्हणजे इथे जर तुमचे कोण क्लायंट राहिले ना, हां. तर इथे एक 15 मिनिटामध्ये लाडघर बीच जाऊन एन्जॉय करू शकतात. आणि लाडघर बीचला बऱ्यापैकी वॉटर स्पोर्ट्स आहेत. आणि इथून तुम्ही सगळेच बीच ॲक्सेस करू शकता. लाडघर आहे, मुरुड आहे, त्याच्यानंतर मग पुढे साळदुरे आहे. त्याच्या पुढे जर कोणाला फिश मार्केटला जायचं आहे तर सुवर्णदुर्गच्या इथे तो बघा, तो दिसतोय तो हरणे किल्ला आहे. तिकडे हरणे बंदर आहे. तिकडे फिश मार्केट म्हणजे ऑक्शन होतं माशांचं, तुम्हाला माहीत असेल बऱ्यापैकी. हो, ऐकून आहे. हां, मग ते ऑक्शन पण तुम्ही इथून जाऊन एन्जॉय करू शकता. आणि त्याच्या पुढे तुम्हाला जर जायचं आहे, आयसोलेटेड बीच जे आहेत ते अंजारले आहेत, सावने, पाडले, हे सगळा बेल्ट आहे ना, तुम्ही इथून एन्जॉय करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे हा सी व्ह्यू. सुवंदन, सकाळचं व्ह्यू पण जाम भारी आहे रे. खूप जबरदस्त. रात्रीची वेगळी मजा आहे, सकाळची वेगळी मजा आहे. दोन्ही वेळा मस्त वाटतंय. पण मला सांग, फेज 1 कुठला आणि फेज 2 कुठला? आता मी तुम्हाला ती पण आयडिया क्लिअर करतो. आता हा जो तुम्हाला पूर्ण एरिया दिसतोय, हे रेस्टॉरंट, तर ह्या रेस्टॉरंटच्या हे खालचे जे प्लॉट्स आहेत हां. हे पूर्ण फेज 1 पर्यंत आहेत. हो हो, म्हणजे आताही नवीन डेव्हलपमेंट चालली. नाही, हे फेज 1 आहे. हां. आता हे सगळे सोल्ड आउट आहेत. तर हे प्रीमियम प्लॉट्स आहेत फेज 1चे, हे जे तुम्हाला पुढे दिसत आहेत ना. हां. आणि ह्याच्या पुढे जो खाली सुरू होतोय, हां. तो खालचा, हा आपला फेज 2 चालू होतोय. प्लस हे बघा, ह्या बंगलोच्या या बाजूला वरती इथे पण आपल्या फेज 2चे प्लॉट्स येतात. ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता हा जो आपला फेज 1 आहे, ह्याच्यामध्ये जी आपली प्राइसिंग होती हो. ही 850 रुपयापासून ते 2500 रुपयापर्यंत होती. हां. आणि हे आपले प्रीमियम प्लॉट्स होते. हां. तर हे प्लॉट आपण 2500 रुपये स्क्वेअर फूटने विकलेले आहेत. म्हणजे 25 लाख रुपये गुंठ्याने हे प्लॉट्स गेलेले आहेत. आता हे प्रीमियम सी व्ह्यू प्लॉट्स, ज्यांना क्लिअर सी व्ह्यू आहे, हां. त्याच्या पुढे आपण फेज 2 लॉन्च करतोय. तर तुम्हाला काय वाटतं की फेज 2 आपण काय रेटनी लॉन्च केलाय? एक अंदाज द्या तुमचा. माझा अंदाज आहे की जर फेज 1 2500 असेल ना, हां, तर फेज 2 हा 2800 रुपये असेल, अंदाजे बोलतोय. मग इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जो फेज 2 तुम्हाला दिसतोय ना खाली, हां. हा फेज 2, इथून बीच फक्त 300 मीटर वॉकिंग आहे. ओके. आणि बीचपर्यंत आपली प्रॉपर्टी कंटिन्यू होते. हां. उद्या आपण वॉकवे वगैरे करणार आहोत. आणि तुम्ही इथून डायरेक्ट बीच ॲक्सेस करू शकता, म्हणजे खाली पूर्ण कोस्ट ॲक्सेस करू शकता. हो. आणि एकदम समुद्राच्या जवळ आहेत. तर इथून तुम्हाला वॉकिंग फक्त 300 मीटरवर बीच आहे. आणि हा फेज 2 आपण आता लॉन्च आहे, प्री लॉन्च आहे, म्हणून फक्त 1500 रुपये स्क्वेअर फूटने देतोय. पण जेव्हा हे कम्प्लीट होईल ना सगळं फेज 2, तेव्हा इथला रेट हा डायरेक्ट 40% हाईक होणार आहे. त्याच्यामुळे आता प्री लॉन्च ऑफरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं किंवा कोणीही इन्व्हेस्ट केलं तर त्यांना ॲप्रिसिएशन हे खूप हायर साईडला जाणार आहे. आणि अनब्लॉकेबल सी व्ह्यू मिळणार आहे, कारण सगळे प्लॉट्स असे स्टेप्समध्ये खाली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही समोर जरी कोणी काही बांधलं तरी तुमचा जो व्ह्यू आहे ना, हा अनब्लॉकेबल असेल. आणि इथून लाटांचा आवाज जो आहे ना, तो एकदम क्लिअर येतो संध्याकाळच्या वेळी किंवा दिवसाच्या वेळी पण. आता पण तुम्हाला लाटांचा आवाज येईल. आता येतेच, मला रात्री पण काल क्लिअर लाटांचा आवाज येत होता. तर फेज 2मध्ये पण आपण 3 सेक्शन केलेले आहेत. फेज 2 A, B आणि C. आणि टोटल 27 नंबर ऑफ प्लॉट्स आहेत. हो. आणि ह्याच्यातले बऱ्यापैकी बुक पण झालेत आपले. आणि फेज 2मध्ये अजून एक प्लस पॉईंट आहे, म्हणजे काही लोकांना प्लॉटसोबत झाडं हवी असतात. तर आपल्याकडे ना इथे बघा, लागती सगळी आंब्याची झाडं आहेत. खालच्या बाजूला पण तुम्ही बघितलेत ना, तर सगळी आंब्याची झाडं आहेत, लागती झाडं आहेत. हो. ह्या साईडला पण आंब्याची झाडं आहेत पूर्ण, इकडे वरती पण आहेत. तर जर तुम्हाला तुमच्या प्लॉटसोबत झाडं हवी असतील तर ते प्रोव्हिजन पण आपण फेज 2मध्ये देतोय. आता हे बघा, आंबे कैऱ्या वगैरे पडलेल्या पण आहेत खाली. तर अशा आंब्यांचा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तुमच्या सी व्ह्यू प्लॉटमधून, तर तुम्हाला हे पण प्रोव्हिजन आहे. आणि हा पण फेज 2चाच पूर्ण डेव्हलपमेंटचा बेल्ट आहे. आता इथे पण खाली बघा, सगळी आंब्याची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील पूर्ण. तर हे तुमच्यासाठी राहील की तुम्हाला मग ती झाडं ठेवायची की मग काढून टाकायची तुमच्या डेव्हलपमेंटसाठी. तर तो एक ऑप्शन आपण तुम्हाला देतोय. मी आता तुम्हाला वरतून दाखवतो फेज 2चा दुसरा पार्ट. तर आता मी तुम्हाला खालून आंब्याची झाडं वगैरे दाखवलीत, इथे पण आंब्याची झाडं आहेत. तर हा जो बेल्ट आहे ना, पूर्ण हा टेबल करतोय आपण, इथे 6 प्लॉट आहेत. हे फ्रंटला आहेत तुम्हाला. आणि हा जो मागचा बेल्ट आहे, आता हे जे चिऱ्याचे दगड वगैरे तिथे ठेवलेत आपण, रेती पडले. तर हा जो मागचा बेल्ट आहे ना, इथे 4 प्लॉट आहेत.
आणि हे जे मागचे प्लॉट्स आहेत ना, हो. हे आपण फक्त 950 रुपयांनी देतोय. त्याला पण क्लिअर सी व्ह्यू आहे. साधा प्रश्न आहे, जर पुढच्या माणसाने उद्या भविष्यात मोठं घर बांधलं तर आम्हाला सीव्यू कसा दिसणार? हां, मग त्याचं पण प्रोव्हिजन आपण केलेलं आहे. ह्या प्लॉट्सना हाईट लिमिट नाही आहे. इथे तुम्ही जर खाली कार पार्किंग केली ग्राउंडला, हो. त्याच्यावरती जर तुम्ही फ्लोअर्स बांधले हो. तर तुम्ही इकडे 2 माळे किंवा 3 माळेपर्यंत जाऊ शकता. म्हणजे 3ऱ्या माळ्यावर तुमचा टेरेस असेल, जसं त्या बंगल्याचं आहे. तर इथे आपण हाईट लिमिट दिलेली नाही आहे, पण ह्यांना आपण 25 फुटाची हाईट लिमिट दिली. आणि काल रात्री मी तुम्हाला दाखवलेलं आपलं हे नॉनव्हेज रेस्टॉरंट. तर ह्याचा बेनिफिट असा आहे की हे डायरेक्ट तुम्हाला सी व्ह्यू रेस्टॉरंट आहे. म्हणजे तुम्ही नाश्ता करताना, जेवताना ह्या समुद्राचा आनंद इथे बसून पण घेऊ शकता. मला जी काय माहिती पाहिजे होती ती तुझ्याकडनं पूर्ण मिळाली. हो. पण एक प्रश्न राहिला आहे, एवढी प्रॉपर्टी घ्यायला वन टाईम पैसे उभे करण्यापेक्षा इथं काही लोन फॅसिलिटी आहे का? हो, 100%. हां, तुम्हाला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनला लोन फॅसिलिटी आहे. रेप्युटेड बँकेकडून तुम्हाला 80 to 85% लोन आपण प्रोव्हाइड करतो आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे पूर्ण कॅश नसेल किंवा लिक्विडिटी नसेल तरी तुम्ही बँकचं लोन करून घेऊ शकता. आणि आम्ही तुम्हाला इझिली करून देऊ. जे म्हणजे नॅशनलाइज बँकेचं लोन मिळेल? नॅशनलाइज बँकेचं लोन तुम्हाला इथे मिळेल. आणि इथे तुम्ही आलेत, तुमचे क्लायंट आलेत की तुम्हाला लंच, डिनर, ब्रेकफास्ट, चहा, कॉफी ह्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. हो, त्या मी काय स्वतः बघितले ना, अनुभवले मी त्या. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून आणि टुरिझमच्या दृष्टिकोनातून जेवढ्या डेव्हलपमेंट आपल्याला फास्ट ट्रॅकवर करायच्या आहेत ते आपण करून घेतलेले आहेत इथे. म्हणजे हा एक परिपूर्ण प्रोजेक्ट आहे सगळा. येस. लोनची माहिती मला तू सगळी दिलीस. नॅशनलाइज बँक कर्ज देऊ शकते, 85% पण देऊ शकते. येस. पण मला एक महत्त्वाचा विषय आहे की जे डेव्हलपर आहेत हां हे कोण आहेत? म्हणजे लोकल आहेत का बाहेरचे आहेत? हां, तो मुद्दा ॲक्च्युली महत्त्वाचा आहे. आम्हाला पण भरपूर लोक विचारतात. तर डेव्हलपर लोकल आहेत, आपल्या खेडचेच आहेत. खेड म्हणजे खेड रत्नागिरी. खेडचे डेव्हलपर आहेत आणि एकदम जेन्युइन आहेत. प्रॉपर्टी क्लिअर आहे. ज्या दिवशी तुम्ही साईट व्हिजिटला याल त्या दिवशी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पण ते दाखवतील की सगळं टायटल क्लिअर आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला डेव्हलपरबद्दल काहीच काळजी करायची गरज नाही. आता फक्त मला एकच विषय आहे की मी इथं जर बुकिंग केलं तर तुझ्याकडून मला काय बेनिफिट मिळू शकतो? 101%. कारण सर्वात प्रथम कसं, आपण ऑफिशियल चॅनल पार्टनर आहोत ह्या प्रोजेक्टचे. त्याच्यामुळे आमची कंपनी म्हणजे परफेक्ट डील्स तुमच्याकडून एकही रुपया कमिशन घेणार नाही. उलट तुम्ही जी डील क्लोज कराल ना त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला वॉकिंग कस्टमरपेक्षा चांगले डिस्काउंट करून देऊ. पण त्याच्यासाठी एक गोष्ट आहे, तुम्हाला परफेक्ट डील्सकडून एक कुपन कोड घ्यावा लागतो आणि तो तुम्हाला डेव्हलपरबरोबर शेअर करायचा आहे. जेव्हा पण तुम्ही प्लॉट फायनल करायला याल तेव्हा तुम्ही आमच्याकडून कुपन कोड नक्की घ्या. तुम्हाला चांगलंच बेनिफिट देऊ आपण आणि ही आमची गॅरंटी आहे. हे उलटं एकदम छान आहे. मार्केटला एजंट लोकांना कमिशन द्यायला लागतं. Exactly. इथे तर उलटं झालं, इथे तुम्हीच आम्हाला आमचा फायदा करून देत आहे. हो, ऑफिशियल चॅनल पार्टनरची तीच कामं असतात की तुम्हाला एक चांगली डील करून द्यावी आणि आमचा तोच प्रयत्न असतो. जेवढे आमचे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, ह्या सगळ्यांना ह्या प्रोजेक्टमध्ये जर चांगलं डिस्काउंट पाहिजे वॉकिंगपेक्षा पण, तर नक्कीच आमचा कुपन कोड घ्या. इवन दो आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही जी डील फायनल कराल त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला अजून काहीतरी कन्सेशन, डिस्काउंट किंवा ऑफर्स द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. उद्या ही मी जागा घेतली हां. आणि एखादा बंगला बांधला हां, तर मी काही वर्षभर सारखं येणार नाहीये. बरोबर. बंगल्याचं मेंटेनन्स तर माझा राहायला पाहिजे. बरोबर. तर मी समजा मला भाड्याने द्यायचं असेल, हां रेंटवर द्यायचं असेल, हां तर मला स्वतःच ते करायला लागेल सगळं का डेव्हलपर मला भाडं देऊ शकतो? हा खरंच चांगला मुद्दा तुम्ही विचारला आहेत मला. कारण आपला हा जो प्रोजेक्ट आहे, हा कन्सेप्ट जो आहे, हा रेझॉर्ट थीम प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही प्लॉट घेता आमच्याकडून त्याच्यावर तुम्ही तुमचा बंगला बांधता. आता त्या बंगल्याची जर इन्व्हेस्टमेंट तुमची 45 to 50 लॅक्सपर्यंत जाते प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनची, तर आपण तुम्हाला 25,000 रुपये पर मंथ रेंट देतो. जेव्हा तुम्ही चावी हँडओव्हर करता आम्हाला, तेव्हापासून तुम्हाला 25,000 रुपये रेंटल सुरू होतो पर मंथ फर्स्ट इयर. मग तो 25,000च राहत नाही. मग सेकंड इयरला त्याच्यामध्ये आपण परत तुम्हाला 5% ॲप्रिसिएशन देतो. थर्ड इयरला परत 5% ॲप्रिसिएशन येतं. आणि असं म्हणजे जो रेंट तुमचा 25,000चा चालू झाला तो रेंट तुमचा 10 वर्षांनी 68,383 रुपये एवढा तुम्हाला मिळतो. आणि अजून एक मुद्दा ह्याच्यामध्ये तुमच्या बंगल्याचं मेंटेनन्स, तुमचं फर्निचर
ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेंटेनन्सपासून तुमच्या बंगल्याची देखभाल, काय फर्निचर वगैरेचं हे, हॉस्पिटॅलिटी, त्याच्यानंतर क्लायंटचं मॅनेजमेंट, जे गेस्ट येतील ते, बिझनेस आणणं, त्याच्याबरोबर तुमच्या बंगल्याची साफसफाई ठेवणं, ही सगळी जी जिम्मेदारी आहे ना, ही डेव्हलपरची राहील. तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस आहेत, घरपट्टी जी आहे, तीच फक्त तुम्हाला भरायची आहे. बाकी तुम्हाला तुमची प्रॉपर्टी आम्हाला हँडओव्हर करायची आणि महिन्याचा रेंट घ्यायचा आहे रिलॅक्स बसून. तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला क्लायंट शोधायचे नाही आहेत, तुम्हाला बिझनेस आणायचा नाही आहे, सगळं आपण करणार आहोत इथे. आता माझा एक तुम्हाला भरपूर मी प्रश्न विचारले तुम्हाला. आता माझा एक लास्ट क्वेश्चन आहे. हां आता हे त्यांना मी रेंटवर दिल्यानंतर हां मला असं वाटलं स्वतः येऊन राहावं फॅमिली, तर काय करायला लागलं? हां, मग तुम्हाला आपण त्याच्यामध्ये 30 दिवस देतोय. वर्षातले 30 डेज आपण तुम्हाला देतोय, ज्याच्यामध्ये जे 7 दिवस आहेत ते तुम्ही पीक डेज म्हणजे लॉंग विकेंड्स, हॉलिडेज, अशा 7 दिवसामध्ये तुम्ही येऊन राहू शकता अल्टरनेट. आणि बाकीचे जे तुम्हाला 23 दिवस आहेत, ह्या 23 दिवसांमध्ये तुम्ही कधीही म्हणजे वीकडेजमध्ये, की सोमवार ते शुक्रवार, ज्याच्यामध्ये हॉलिडेज वगैरे नाही आहेत, अशा दिवशी तुम्ही येऊन राहू शकता. तर वर्षातून 30 दिवस तुम्ही तुमची प्रॉपर्टी युटिलाइज करू शकता. हे सगळं आपलं बोलणं झालं, हां हे डेव्हलपर हे सगळं सांगतो, बरोबर. तर तो काय ह्या बाबतीत काय करार किंवा MOU काय बनवतो का? येस, तुमचं आता हे सगळी जी ॲग्रीमेंट होईल, म्हणजे तुमचं हे जे सगळं पॅकेज जे आहे ना, ह्याचं तुमचा आणि डेव्हलपरचा MOU होणार. 3 वर्षाचा होईल, त्याच्यानंतर तुम्ही रिन्यू करू शकता. तुम्हाला अधिक वर्षांचा करायचा आहे तर तसं पण तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. आणि जर समजा तुम्हाला भविष्यामध्ये जाऊन तो MOU रद्द करायचा आहे, तर त्याचं प्रोव्हिजन पण तुम्हाला डेव्हलपर सांगतील की तुम्ही कशाप्रकारे रद्द करू शकता. जर तुम्हाला स्वतःलाच चालवायचं आहे वगैरे, तर ते प्रोव्हिजन पण तुम्हाला अवेलेबल आहे. कंपल्शन नाही आहे तुम्हाला कसलं पण. इथून दापोली किती किलोमीटर आहे? दापोली मेन मार्केट, हो. दापोली मेन मार्केट इथून जास्त नाही, 10 ते 11 किलोमीटरच आहे फक्त. तो म्हणजे जर तुम्ही मुंबई किंवा पुण्यावरून जर कोण येत असेल, तुमचे नातेवाईक, किंवा उद्या तुमची मुंबईला आणि पुण्याला पण घरं आहेत, तर जर तुम्हाला तिथून यायचं आहे तर मुंबई तुम्हाला इथून 237 किलोमीटर आहे आत्ता ॲट प्रेझेंट. पण येत्या भविष्यामध्ये कोकण कोस्टल हायवे होतो आहे मुंबई टू गोवा, तर तिथून हे जे अंतर आहे ते फक्त 160 किलोमीटरवर येणार आहे. म्हणजे आता जो तुमचा ट्रॅव्हल टाईम आहे 5 ते 6 तासाचा मुंबईवरून इथे यायचा, तो फक्त 2 ते 2.5 तासावर येणार आहे तुम्हाला भविष्यामध्ये, येत्या एक 4 ते 5 वर्षामध्ये. मग तेव्हा ॲप्रिसिएशन हे जबरदस्त जाईल त्यावेळी, कारण मुंबईचा पूर्ण क्राऊड इथे यायला सुरू होईल. आणि जर तुम्हाला पुण्यावरून इथे यायचं आहे तर तुम्हाला 217 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जर रत्नागिरीवरून तुम्ही इथे येत आहे, म्हणजे रत्नागिरीला एअरपोर्ट वगैरे आहेत, जर तुम्ही फ्लाईटने वगैरे येत आहे तर तुम्हाला रत्नागिरी इथून 122 किलोमीटर आहे. सुवंदन, तू खूप छान माहिती दिलीस. हो, धन्यवाद. थँक्यू. आणि सचिन शेटना तर हा प्रोजेक्ट आवडला. इथल्या ॲम्युनिटीज, इथली संध्याकाळची वाईब, त्यानंतर इथे जे तुम्हाला पॅकेज मिळतं आहे, तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे जे रिटर्न्स मिळत आहेत, हे पण सगळे तुम्हाला बेनिफिट करणारे आहेत. तर आशा करतो तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा प्रोजेक्ट आवडला असेल. तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे ह्याच्यावर 24/7 कधीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. फोन करायची वेळ असेल सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. रविवारीही तुम्ही आम्हाला फोन करू शकता. इन केस जर आमचा फोन वगैरे लागला नाही तर नक्की आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज सोडा. आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवर ह्या जागेचं ब्रोशर वगैरे किंवा आमची जी सेल्स टीम आहे ही तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करेल. आणि साईट व्हिजिट करण्यासाठी 1 दिवस अगोदर आम्हाला नक्की कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा कूपन कोड घ्यायला विसरू नका, कारण परफेक्ट डील्सचा ऑफिशियल चॅनल पार्टनरचा कूपन कोड जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला वॉकिंग कस्टमरपेक्षाही चांगलं डिस्काउंट देण्यात येईल. ह्याची 101% हमी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर मंडळी, आता घेतो मी तुमचा निरोप. आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल, प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, जी माहिती आपण कव्हर करायची प्रयत्न केली मी आणि सचिन शेटनी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर असेच व्हिडिओ, असेच प्रोजेक्ट, अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आणि अशाच जेन्युइन डील, अशाच जेन्युइन प्रॉपर्टी आपण तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहू. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.